घाटकोपरमधल्या राजवाडी रुग्णालयाचं भूमिपूजन पार पडलंय। मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालं। कॅन्सर सहित सर्व रोगावर उपचार होऊ शकतील असं सुसज्ज रुग्णालय या ठिकाणी तयार होणार आहे। बैठे हुए सारे महानगर पालिका के अधिकारी और अपने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे साहब, इन सबके मार्गदर्शन के कारण आज आपल्याला या हॉस्पिटलचा भूमिपूजनाचा दिवस दिसतोय। इमारतीमध्ये आकडे दिलेत, 1100 लोकांना वगैरे ऍडमिट करता येईल खरं नाही। आपण जे प्लॅनिंग केलंय ना, 3,500-4,000 लोक उद्या भविष्यात गरज लागली तरी या हॉस्पिटलला ऍडमिट होऊ शकते। रुग्णांना रुग्णालयापर्यंत येण्याची गरजच पडू नये, पण तरी रुग्णालयाची व्यवस्था चोख असली पाहिजे। मुंबईकर नागरिकांची ती गरज आहे। म्हणून पूर्व उपनगरामध्ये असलेले राजावाडी हॉस्पिटल आता 1000 बेडचं जवळजवळ 550 कोटी रुपये खर्च करून 13च्या वर ऑपरेशन थिएटर्स, 1000च्या वर बेड्स आणि अद्ययावत सगळी तंत्रज्ञानाची व्यवस्था या आधारावर त्याचं भूमिपूजन झालं। येत्या 5 वर्षामध्ये ते काम पूर्ण होईल। या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सर्व रुग्णांसाठीच्या व्यवस्था यापुढे तंत्रज्ञानाच्या आधारावर चॅटबॉटवर आणून सुद्धा रुग्णांना त्या ठिकाणी पारदर्शकतेने सगळ्या सुविधा मिळणं या कामाला आजपासून सुरुवात केलेली आहे। हमारा कार्य ये नहीं रहेगा कि हम भूमि पूजन मनाएंगे। कम से कम आज भूमि पूजन में जितने लोग आए उनकी फर्ज रहेगी कि जब ये हॉस्पिटल बन जाए तभी हम यहाँ पे सेवा देने को भी आना चाहिए। भले रोज नहीं आ सकते, बट हमारा कार्य, कोई धन से सेवा दे सकता है, कोई मन से सेवा दे सकता है। कुछ नहीं तो घर पे बैठे बैठे कम से कम भगवान को प्रार्थना कर सकते कि यहाँ पे जो भी पेशेंट है वो सुखरूप जल्दी से ठीक हो जाए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।